वेलकम बॅक गाईस. कशा सगळे मज्जा करताय ना? मज्जा करत राहा मित्रांनो. मज्जा करण्यातच खरी मजा आहे. तर कसा वाटला तुम्हाला पहिला ब्लॉग? आय होप तुम्हाला आवडला असेल, आणि आवडला असेल तर नक्कीच आपल्या मित्रांना शेअर करा आणि जास्तीत जास्त आम्हाला सपोर्ट करा. तुमचा सपोर्टच आम्हाला जास्तीत जास्त नवीन काहीतरी तुमच्यासमोर घेऊन येण्याचं किंवा काहीतरी क्रिएटिव्ह कंटेंट तुम्हाला शेअर करण्यासाठी मोटिवेट करतो. तर आपल्या मित्रांपर्यंत हा ब्लॉग नक्की पोचवा. आणि यस, आमची डेली ब्लॉगची हळूहळू मी एक सिरीज क्रिएट करतो आहे, तर ती आवडत असेल तर नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. तर यस, डेली ब्लॉगचा पार्ट 3चा आता सेकंड पार्ट तुमच्यासाठी घेऊन येतो आहे. तर टाईम न घालवता सुरू करा. सो आत्ता आम्ही थांबलोय पेट्रोल भरण्यासाठी. तो गाडीत पेट्रोल भरू आणि पेट्रोल पुढे कंटिन्यू करू. बघूया. 300 का डालना? 300 हाँ 300 का बघू शकता तुम्ही. 500 कर दो. 500 भाई ठीक है बना रहे खाली हैं हाँ, यूट्यूब के लिए बंद कर के लिए। बंद कर. अच्छा हाँ। फेमस होना है। ब्लॉक कर. कुठला वाला चांगला आहे बोलला? बघू शकता डेपो तुम्ही पूर्ण. सो लेट्स इट सम वडापावस. हाय, तुम्ही बघू शकता इथे वडापावचं शॉप आहे. हाय बोला. हाय काकी. हाय बोला. दोन किती खाशील? 2 नाही, मी एक भजीपाव खाईन. हां, भजी So, गार आहे. तुम्ही मंडणगडात कधी आलात तर इथे येऊन वडापाव नक्कीच ट्राय करा. बिकॉज लास्ट टाइम मी खाल्लेला मला खूप आवडलेला. या आईला पण आवडतो वडापाव. बघू शकता तुम्ही. आवडतो हा बघा, त्यांना पण आवडतो. सो तुम्ही या आणि इथे ट्राय करा. सो मला माझा भजीपाव भेटला आहे. आणि श्रावणी वडापाव सेंटर, मन्ननगड स्टँड. श्रावणी वडापाव सेंटर, मन्ननगड एस टी स्टँडच्या बाजूला. टेस्टी असा भजीपाव. मामा ओशाळला एवढ्या लोकांसमोर. बघू शकता कॅमेराकडे बघत पण नाही हा व्यक्ती. मी बघतोय हा बघा, आहे. पकड हातात. नाही तू बघ, मी इकडे वडापाव खातो. शायनेस, कॅमेरा शायनेस लोकांसमोर आल्यावर येते. सो मामा तरी आलाय. मी वडापाव खाण्यामध्ये बिझी आहे. बघा असं मस्त पाव आधी हे करून घ्यायचा. थोडीशी इथे दाखव चटणी, ही लाल चटणी. लाल चटणी टाकायची आणि गरमागरम वडा. तिथे मिरची पण आहे. मिरची पाहिजे तर मिरची पण घेऊ. सो आपल्याला वडापावचा ट्युटोरियल भेटला आहे. गरमागरम. मामाच्या तोंडातून आवाज पण नाही तिथे. हा बघूया. सो आम्ही आता वडापाव भजीपाव खाल्लं आणि यू कॅन सी द शाय क्वीन विथ मी. चालू आहे का? चालू असणार. चालूच आहे ना. सो आपली शाय क्वीन माझे ब्लॉगर असिस्टंट आहे ना, थोडंसं कम्फर्टेबल व्हायला टाइम लागणार थोडा. तो समोरून माणसं येत आहेत तरी ते कॅमेऱ्यातनं बाहेर जाताना दिसत आहेत आपल्याला. मग तुम्ही काय बोललाय? तुम्हाला आता आपण काय करायचं? स्टँड एक्सप्लोर करायचं. स्टँड दाखवलं का? स्टँड काय अजून एक नॉस्टॅल्जिया आहे, त्यांना दाखवतो. वेट. तर तुम्ही बघू शकता की हा जो आवाज आहे आता तो स्पीकरने काढावा लागतो, पण पूर्वी घ्यायचं तुला. तू जा तिकडे आणि बोल. चल घेऊया. पिणार आहे का रे? घे. हेल्दी, इट्स सो हेल्दी. खूप हेल्दी आहे. आय नो. 2 पिशी हाफ घ्या. एक हाफ एक फुल एकच आहे. द्या 2. काहीतरी बोलत होता. हा जो आवाज आता स्पीकरने काढतात ना, आधी त्याचं घुंगरू असायचं. तुमचंच होतं ते? आपलं होतं का दुपारी इथं? नाही. हां हां. अच्छा. सो जरा आपण शुगर केन ऊसाचा रस पिऊया मस्तपैकी. मशीन दाखव.
बघू शकता आता इलेक्ट्रिक झाली आहे. आता ही इलेक्ट्रिक मशीन झाली आहे, पण पहिले ते हे असायचं ना, त्या आतमध्ये हाताने करायचे ते असं. तसं पण होतं. आणि बघू आता. सो यू कॅन सी द शुगर केन ज्यूस, सॉरी उसाचा रस. उसाचा रस हा असा थोडासा त्याच्यावरती हा मसाला. मला पण, मला एकदम थोडा टाक बस. बस. चिअर्स. चिअर्स. उसाचा रस पिऊन झाला. आता आपण गॅरेज मध्ये चाललोय ना. हा ते बाईकवाल्याचा कॉल आलेला, त्याला चॉक केबल नाही आहे. ठीक आहे, आता डायरेक्ट गॅरेज मध्ये भेटू. पण आता जाऊन तिथं बघ. सो मामा आता जातोय. काय काय आणणार होता? बाईकची चॉक केबल विचारायला जातो. चॉक केबल. चॉक सॉरी, विचारायला जातोय. बघूया आपण. चॉक केबल आता बघू मित्रांनो शकता चाललंय. मामा जातोय. ऍक्च्युली आपल्या गॅरेजवाल्याचा फोन आलेला त्याकडे ते ऍक्च्युली मी केबल. आतमधून शूट करतोय बिकॉज म्हणजे थोडा शाय आहे तो. मायस्ट्रो का चॉक केबल आहे का? ऑल द वे लोकांशी बोलण्याची नाही आहे. यू कॅन सी. कोणाकडे भेटेल? शुभम आईस्क्रीमच्या इकडे होंडाचं शोरूम आहे तिथे. आता चालू असेल काय? असं वाटतं लपून कोणता तरी व्हिडिओ नाही, ते नाही आहे. आपल्याला पुन्हा तिथेच जावं लागेल जिथून आपण आलो होतो. बघूया आता काय होतंय ते. व्हॉट हॅपन? काय झालं? नाही भेटली त्याकडे, अवेलेबल नाही आहे, शॉर्टेज आहे. इथे नाही आपल्याला भेटली. आता आपल्याला तिथेच जायचं आहे जिथं आपण मगाशी ब्लॉग एडिट करत होतो. अच्छा, तिथेच आहे बोलला एक गॅरेज तिथे. मनीष तिथे कुठे आजूबाजूला कुठे होतं? ते होंडाच्या बाजूला होतं, त्याच्या समोर कुठेतरी बोलला हे करून. ओके, जाऊया. कोण आहे? दुसरा शॉप. आता मी कोण नाही रे. आता आम्ही दुसऱ्या इथे शॉप नाही मध्ये कोण आलो आता. आहोत. इथे पण नाही. पण अवेलेबल नाहीये, वरतीच जावं लागेल तिकडे. सेकंड शॉप मध्ये ही अवेलेबल नाही आहे. अवेलेबल नाही आहे. सेकंड शॉप मध्ये कोणीच अवेलेबल नाही आहे. अच्छा, म्हणजे तिकडे कोण वर्करच नाही. ओके, फाईन. बघू आता नेक्स्ट. सो आता आम्ही थर्ड गॅरेज मध्ये आलोय आणि तोही बंद आहे. हा संडे पण आहे ना. शुभम आईस्क्रीमच्या इथं बोलला. बघूया. शुभम आईस्क्रीम, हॉटेल शुभम आईस्क्रीम पण कुठे आहे? सगळंच आहे अपना. ये देखिए ना भाई, मिलेगा ना, क्यों नहीं मिलेगा मनीष. पाहू शकता. मनीष काय आहे काय बघा. आता आपली शाय क्वीन जात आहे. असली पाहिजे. स्टॉक तर दिसतोय. मायस्ट्रोची चॉक केबल आहे का? जुनी 13चा मॉडेल. आहे की नाही? नाही नाही, नुसती आधीची. सो जे पाहिजे होते आपल्याला एक मिनिट. सापडलं आहे. फायनली भेटलेली आहे आपल्याला चॉक केबल. बघू शकता मंडनगड मध्ये आपल्याला. तायवान मध्ये बोलली ASK ऑटोमोटिव्ह. जेनून तर वाटत नाहीये, पण ठीक आहे. गावच्या ठिकाणी आपल्याला असेच पार्ट्स भेटतात. पण ठीक आहे, काम चालू शकतं. सो आता आम्ही व्हिडिओ एडिट करतो. मंडनगड एक्सप्लोरेशन. हा? मंडनगड एक्सप्लोरेशन डे इन मंडनगड. आता आम्ही मंडनगड एक्सप्लोर करायला चाललोय, तुम्हाला दाखवतो. सो आता आपण जातोय वाड्यावरती. कोणझर रोडला, वाड्यावरती कोणझर रोडला जातोय आपण. आपण तू तर बोलत वाड्यावरती चाललोय. वाडा दाखवतो जाता जाता. तू हसलास का? हं? तुला काय वाटलं? तू असं वाड्यावर मग काय बोलणार? काय नाही कसं काय बोलणार? मग तूच सांग. आता तूच सांग काय बोलणार. बोल. वाडा बघायला जातोय असं. समझ रहे हो?
डबल मिनिंग, समझ रहे हो आप, समझ रहे हो? डबल मिनिंग. काय नाही, बघूया आपण आता पुढे. वाव, काय रस्ता आहे हा बघा. हे बघ, इथून हा जो दिसतोय तो तो आजोबांचा माझ्या वाडा आहे. अरे इथून दिसतच नाही, मला वाटलं इकडून दिसेल मग पुढे दिसतोय आणलंय. दिसतोय. हा, पाहू शकता. इथून असेल, इथून दिसेल हा इथून वाडा. आणि या साईडला ना आता हे आतमध्ये जाऊया नको. का? तिथेच बंद, कोण नसेल गेलं तिकडे. आजोबा येतात म्हणा, असं काय नाही. आणि इथून आहे ना, ही जे पूर्ण इकडे झाड आहेत आतमध्ये, कलमाची वगैरे, याची, काजूची वगैरे, ते सगळं रान त्यांचं आजोबांचं आहे. माझ्या पूर्ण असा जो डोंगर दिसतोय ना, हवाला पोर्शन दिसतोय, हा डोंगर टाईप. आता हे झाडे पिढी भरपूर, आता पावसाळा आहे ना, भरपूर इकडे अशी कलम आहेत. इकडे पण काजूची कलम आहेत आणि आंब्याची वगैरे झाड आहेत बरीचशी. जवळजवळ 150 ह्याची काजूची झाड आहेत. आंब्याची पण असतील 50-60-70 जास्त असतील. फक्त एका झाडासोबत मोबाईल पाठवू नको सोबत. नाही, काय नाही होणार. या रोडला वाघ वगैरे पण आहेत. मग वाघ घेऊन जाऊ शकतो आणि मग तो पण ब्लॉगिंग करणार. पक्षी बघू शकता, कसा रस्ता आहे एकदम शांत. मी या साईडला कधी आलो नाही, मंडणकडला. म्हणून तर घेऊन आलोय आपण आपलं तुझ्यासाठी सुद्धा. आणि एक्सप्लोरर आपले व्ह्युअर्स आहेत, ज्यांना आपण आपल्यासोबत एक्सप्लोरर बोलू, की आपले जे एक्सप्लोरर आहेत ते पण त्यांच्यासाठी पण एक निसर्गाच्या, कोकणातील निसर्ग दाखवण्याचा हा छोटासा प्रयत्न. निसर्गरम्य वातावरण पावसाळ्यातलं. तुम्हाला जर मुंबईच्या आणि मेट्रो सिटीज मधल्या दगदगातनं एका शांत ठिकाणी यायचं असेल तर नक्कीच कोकणाला भेट द्या. असे मोकळे मारान, निसर्गातली हिरवळ तुम्हाला आकर्षित करते. काय मस्त मोकळा रान आहे बघ ना समोर. बापरे, असं म्हणजे असं ते आपण मूवी मध्ये बघतो ना, ते अल्बम, सॉन्ग अल्बमच्या मागे बॅकग्राऊंड असतं, विंडोज वरती तो वॉलपेपर असतो. म्हणजे आपल्याला काय गरज आहे स्वित्झर्लंड आणि लोक मालदीव, स्वित्झर्लंड इकडे तिकडे जाण्याचे विश लिस्ट मध्ये असतात. कोकणात या, कोकण तुम्हाला तो फील देईल. घाबरेल. तर आता आपण मंडणगड मधल्या खोंजर या ठिकाणी आलोय आणि निसर्गाने चहूबाजूने व्यापलेलं असं हे मंडणगड मध्ये छोटस गाव. आणि तुम्ही पाहू शकता की निसर्गाने छान हिरवळीची चादर पसरवून घेतली आहे स्वतः. अतिशय निसर्गरम्य असं एक छोटेखानी कोकणातलं गाव. जसं आपण निसर्ग चित्रामध्ये पाहतो की छान डोंगर, त्यानंतर स्वच्छ आकाश, आणि कोकणातलं स्पेशली म्हणायला गेलं तर छान नारळाची झाडं, आंब्याची झाडं, आणि एक छोटासा रस्ता जिथून मुश्किलीने एक गाडी जाऊ शकते अशी, एवढा छोटासा रोड, एक छोटासा साकव ज्याला आपण एक छोटासा ब्रिज म्हणतो तसं एक छोटासा ब्रिज, आणि छान नदी जी संतपणे वाहते. आणि अगदी कोकणाचं वर्णन जसे कवी वगैरे करतात त्याप्रमाणेच हे निसर्ग बघू शकता. संत वाहणारं पाणी, छान निसर्गरम्य असं हे गाव आहे. तर काय वाटतं आयुष्याला, कसं आहे, म्हणजे कसं वाटलं तुला इकडे येऊन, म्हणजे कोकणाबद्दल ओव्हरऑल तुझे थॉट्स काय आहेत? थॉट्स, मी कोकणात लहानपणापासून येतोय. थॉट्स बोलायला गेलं तर कामनेस आहे,
आणि आणि जी दगदग शांतता, असते बरोबर. दगदग असते आपली सिटीज मध्ये तो एक शांतता मिळते, थोडं कामनेस मिळतं. म्हणजे बोलू असं डोक्याला असे शांत वाटतं. आपण त्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग नाही, लोकांचे रश क्राऊड नाही, ते हॉर्न्स कंटिन्युअसली वाजत असतात, एकदम शांत हिरवळ आजूबाजूला आणि आपण नुसतं चालत चाललोय लॉंग ड्राईव्ह. म्हणून ऍट द एज ऑफ दिस की मामाला तिच्या गर्लफ्रेंड सोबत वाईफ सोबत असायला पाहिजे होतं, पण तो भाच्या सोबत आहे. पण ठीक आहे, एक्सप्लोरर साठी मी आयुष सोबत पण जाऊ शकतो. सोबत म्हणजे काय? मी कॅमेरा आता बंद करेन. सोबत म्हणजे काय असतं? ठीक आहे, आता मजबुरी म्हणून यावं लागतं. पहिली गोष्ट, कॅमेरा हँडलिंग मी करतो. ह्याचे जेवढे अँगल याला आवडतात ते सगळे माझ्याकडे असतात. येस. आणि बघा स्वार्थी माणूस. सिनेमॅटोग्राफी माझी असते. कसली? तो फक्त बॉयचं काम करतो. सिनेमॅटोग्राफी. हा शॉट घ्या, शॉट घ्या कॅमेराने. जरा एकदम अँगल घे. चालू कर गाडी अशीच हळूहळू घेतो. आपण रॉ मध्ये टाकायला भेटेल. तुझे देखा तो ये जाना सनम यार होता है. गा जरा मामाचा आपण थोडासा नाही सुंदर असा आवाज ऐकूया. चल चल चल. छान सर असतं. वाव, संत पाणी. पकड तिकडे दाखव. बघू शकता, छान असं शांत पाणी. आणि आपला ब्लॉगर दिसतोय. येस. सो बघू शकता तुम्ही इकडे पाणी डायरेक्ट बिंदास पाय. आणि असं सुंदर असं वातावरण, एकदम सुंदर शांत आणि लाईक इट्स काइंड ऑफ अ म्युझिक. ह्या साईडला पण आहे, अपोजिट साईडला तुम्ही बघू शकता. खरं मध्ये असं मला वाटतंय की खालती उडी मारू, पण इथे पुन्हा वरती जायला कुठे जागा नाहीये. लेट्स सी कुठे आहे का, कारण पाणी वगैरे बघितलं ना की असं मला खूप असं जाऊसं वाटतं. मामा खालती जाऊ काय? काय बोलताय? खालती उडी मारूया. कशाला? इथे प्रॉब्लेम आहे की गाडी अशी ठेवू शकत नाही. आरामात आरामात एक्सप्लोरेशन एवढं नको मनावर हे. अरे बघू शकता तुम्ही पाणी. तुम्हाला आता आवाज ऐकून दाखवतो. असं पाण्याचा जोर, शांत आवाज. आहे निसर्गाच्या सानिध्यात थोडा वेळ, 2 क्षण निसर्गासोबत खूप छान वाटतंय. वाइब्स सुद्धा खूप छान. दिस इज द ब्युटी ऑफ कोकण. इट्स अ ब्युटी. आता मामा पण इथून उडी मारणार आहे. नाही उडी नाही मारू शकत, कारण गाडी छोटा रोड असल्यामुळे गाडी लावता येत नाही. मामा मारू शकतोस तू, हेल्दी आहेस तू तसा, फिट. उडी मारू शकतो. मार. नको, इकडे स्टंट होऊन जाऊ दे. आज गाडी इकडे ठेवली आहे ना रस्त्यात. इथून जागा आहे, इथून जागा आहे जायला. नको, पटकन जाऊ शकतोस. इकडे आज आपण बघणार सर्वे मामाने केलेला एक स्टंट. सो मुंबईला let's go. आपल्याला हे सगळं करून झालं रे. चलो आता आपण बघूया. मामा करून झालेलं आहे. जास्त नाही, 3.5-4 फूट आहे. हे सगळं लहानपणी करून मामाची अशी असं वाटतंय त्याला, तो आजूबाजूला बघतोय कोण आहे की नाही, जसं मी उडी मारेन. गाडी येईल. सो गाडी मध्येच आहे ना आपली. ही अशी नदी आणि हे मला इकडे असं हवा पण येते ना, खूप असं मस्त वाटतंय खरंच. आवाज खरंच. द ब्युटी, द रिअल ब्युटी ऑफ द नेचर. मला ना असं एकदम ब्लेस्ड वाटतं. आपण असं गावी येतो आपल्याने, मग आपण असं एक्सप्लोर करतो.
एक पहिली गोष्ट तर काय माहितीये, ब्लॉग एक्सप्लोरेशन चॅनल आपण ओपन केला, हा. त्याच्यामुळे आपल्याला असे आयडिया येत राहतात एक्सप्लोर करायच्या वेगवेगळ्या बरोबर. गोष्टी. नाही तर आपण तसंच घरी असतो, घरी आम्ही दोघे पण असतो, डुईंग नथिंग किंवा फोन वापरत असतो आम्ही. तेच केलं असतं, पण बिकॉज ऑफ यू गाईज अँड बिकॉज ऑफ दिस चॅनल वी ऑलवेज ट्राय टू डू समथिंग न्यू. आणि गावी येऊन एक्सप्लोर करण्याची एक वेगळी न्यू मजा मध्ये असते. निसर्गासोबत राहणं, टाइम स्पेंड करणं खूप छान आहे. मला तर खूप मस्त वाटतं. इथून खरं म्हणजे जावंसं नाही वाटत आहे, पण जावं लागणार. सो निसर्गाच्या सानिध्यात ट्रॅव्हल करत करत आम्ही कुठे आलो? अडखळ आलो, अडखळ. 2 गाव आम्ही ट्रॅव्हल केले. कोंजर कडून अडखळकडे आलो. आणि सर्वात बोलायला गेलो तर आम्हाला बोललेलं की तुम्ही गॅरेजला लावा आणि एक ठिकाणी जा, तिथे शांतपणे राहा जाऊन त्या ठिकाणी. पण आम्ही ते ठिकाणच्या आजूबाजूला पण नाही आहोत. एडिटिंग काय करतोय गाडीत, आम्हाला खरं म्हणजे 24 hours चॅलेंज केला पाहिजे होता, कारण ऑलमोस्ट 4-5 तास झाले ना गाडीतच आहोत आम्ही. आणि मंडणगडात म्हणजे इकडे खाली गांधी चौकाच्या इकडे तुम्ही येत आहे? चल बसा. सो थांबा एक मिनिट. झाली जागा? नवीन मेंबर ब्लॉग एक्सप्लोरेशन मध्ये. तुमचं नाव काय काका? सीताराम डेरे. इकडचेच राहतात का तुम्ही? जरा काय सांगा आम्हाला या गावाबद्दल. अडखळ बद्दल म्हणजे अशी कुठली गोष्ट जी आपण लोकांना सांगू शकतो? आम्ही काय करतोय, सांगा. कोकणातली गावं आम्ही फिरतो, एक्सप्लोर करतो. तसं तुमच्याकडे काय आहे का अडखळ बद्दल सांगायला? तसं काही सांगण्यासारखं काय आहे नाही. तसं तर खूप आहे, म्हणजे निसर्गाने भरलेलं गाव आहे. हो. निसर्गाच्या सानिध्यात राहण्याची एक वेगळीच मजा. आणि मेन म्हणजे तालुक्यापासून जवळ असूनही निसर्ग छान. इकडे मामाची पोएट्री संपली आहे. सो विल बी कंटिन्युइंग पुढे. ठीक आहे. म्हणजे हळदीचं उत्पादन कोण घेतं इकडे? ते विक्रम मेहका करून एक आहे. अच्छा, मग तुम्ही तिकडे त्याची जवळ आहे आम्ही. तुमच्या इथे पकडून ठेवा. हो. म्हणजे असं म्हणजे तुम्ही माहिती आहे तुम्हाला असं वाघ आहे की पाहिलाय नाही, वगैरे? मी स्वतः पाहिलंय. पाहिला वाघाला? हो. एकदम छोटा, म्हणजे कुत्र्यापेक्षा थोडा मोठा एकदम. जिथे छावा झाली. हा. पण कसं बघितल्यावरती तो पळतो. हा. आणि बारीक बछडे असतात ना, वासरू, म्हशीचे किंवा वासराचे, म्हणजे माणसावर नाही अटॅक? नाही, माणसांना अटॅक नाही करत. कारण माणसांच्या माझ्यासाठी 2 कुत्री असतात. तिथे मी कामाला आहे. म्हणजे 2 जण आम्ही आहोत आणि 4-5 बायका आहेत. ते हळद लागवड आणि काजू लागवड, आंबा, फणस, काजू, परत कोकम, जांभूळ अशी झाडांची लागवड चालू असते आमची. अच्छा. म्हणजे 9 ते 5.5. 12,000 पगार आहे. रविवार भरून भेटतो आम्हाला. म्हणजे पाण्याची वगैरे काय व्यवस्था? तिकडे बावडी मोठी खोदलेली आहे 25 फूट. त्यातून मग ट्रॅक्टरनी हा पाणी आम्ही पंपाने खिचून मग झाडांना घालतो. अच्छा. पाण्याची तसा काही इकडे प्रॉब्लेम नाही? नाही, जरा सुद्धा नाही, बिलकुल नाही. कारण त्याच्यामध्ये पण आहे की झाडं खूप आहेत, त्यामुळे झाडं पाण्याला धरून ठेवतात. आता अडखळ गावामध्ये कमीत कमी 300 उंबीरटा म्हणजे घर. त्याच्यामध्ये कमीत कमी 200 प्रत्येक घरामध्ये बोरिंग आहे. आणि गावोगावी हे ग्रामपंचायतचे नळ आहेत ते वेगळे आहेत. आता बावड्या सगळ्या आटाळ्या, म्हणजे बोरिंग खेचतात ना पाणी, त्यामुळे बावड्या आजूबाजूला होते सगळ्या पूर्ण बंद झाले. पाण्याची लेवल खाली झाली. कारण ह्या 200-250 फूट 300 फूट बोरिंगचं पाणी खेचतात ना, त्यामुळे बावड्या पूर्ण आटाळल्या. आणि ते झाडाची पण आता बऱ्या प्रकारे हे होते ना, झाडं पण कमी व्हायला लागलेत आता. हळूहळू लोक झाडं वगैरे तोडतात. नाही सर, आता तर पूर्ण जंगल झालंय पूर्ण. जे फक्त खैर काढतात फक्त. हे
चोराटी माल असतो ना हा खैऱ्यांचा, हा हा ते फक्त चोरून वगैरे असं रात्रीचं हे करतात, लोडिंग करून मग तिकडे पाट रोड म्हणून आहे, हा हा तिकडे ते काताचा कारखाना आहे, अच्छा तिथे विकतात नेऊन. म्हणजे त्यांनी कसं ते हप्ता बांधलाय, त्यांनी फक्त हे लोक फोन करतात किंवा आम्ही खैर काढले, तुमची गाडी येऊ द्या, मग त्या ठिकाणी गाडी येते आणि ती बरोबर घेऊन जाते. कारण त्या गाडीला हप्ता असतात, त्यामुळे ते पोलीस लोक बघत नाही त्या गाडीला. असं आहे, हे फक्त खैऱ्यांचंच फक्त तोड होते. अच्छा. पण आता बाकी काय पुरा- प्लॉट वगैरे पाडतात ना, प्लॉट वगैरे करतात तेव्हा मग हा बऱ्यापैकी, तेव्हा ती वृक्ष झाडं तोड तोडून होते. टाकतात. फक्त आंबा आणि काजू हात नाही लावत. आणि आता ते किटा वगैरे काढतात ना, हा ते स्मशानभूमीत लाकडं नेतात बरोबर, ते. लाकडासाठी. हा, त्याचं असं धंदा आता जोरात चालू आहे. बरोबर बरोबर. हा, मग ते त्यामुळे पण म्हणजे पावसाचं फक्त- पाणी पडतं आणि डायरेक्ट आईन किंदळ हे सगळं तोड, फक्त काजू आणि आंब्याला हात लावत नाही ते लोक, बाकी सगळं साफ करून नेतात. बरोबर बरोबर. असे वंडके करून छोटे छोटे. मग अजून काय पाण्याचा सोर्स? नदी, निवळी नदी आपली हा, बोललात. ही चीज ती 12 महिने चालू असते. ती इथून खाली पंधेरीला जाते, मंदिरला भेटते. हो, खाडीला. हा, म्हणजे आजूबाजूचे गावांचे जे छोटे छोटे ओळ आहेत ना, हा. ते त्या नदीला भेटल्यावरती आणखी ती वाढत जाते पुढे. आता इकडे काही जास्त ओळ नाही ते, त्यामुळे इकडनं पाणी कमी आहे आणि खाली गेल्यानंतर जास्त वाढत जाते पाणी. मग तिकडे मासेमारी पण भरपूर होते तिकडे पंधेरी साईडला. हो हो. आणि आता शेती तर कमीच झाली आपल्या हो, इकडे ना. सगळी म्हणजे कोकणातली शेती, भात शेती बऱ्यापैकी कमीच झाली आहे. बऱ्यापैकी, म्हणजे आता जास्त कोण करतच नाही, फक्त हा. पोटावरती मोजणे हा बरोबर. 5 ते 6 जण असे शेती करतात फक्त. सगळे मुंबईकडे जातात. हो, त्यामुळे आणि करून सुद्धा काय फायदा होत नाही, होत नाही. बरोबर. कारण ते डुकरं वगैरे काही ठेवत नाही. हो, एकदा- तेच. हा, ते भात वगैरे पसवलं ना, हा. म्हणजे तर ती डुकरं वगैरे पूर्ण ते लोंबी खाऊन आतमध्ये लोळतात पण, आणि पूर्ण सत्यानाश करून टाकतात बरोबर. शेतीची. आता नाचणी, वरी हे पहिलं सगळं धान्य होतं, त्यावेळी मी पण केलेलं आहे आई आणि बाबांबरोबर. हो हो. इकडे नाचणी, वरी, नाचणी, हा, बरं, बरोबर व्हायचं. हा, तीळ, हे सर्व मी पण केलेलं आहे सगळं. तेव्हा प्रत्येकाची नांगर जोडी ह्या ते सगळं होतं. अच्छा अच्छा. मग आता तुम्ही शेती वगैरे करता की? हो हो. आता शेती शेती पण? काहीच नाही माझी, अच्छा आहे ती सगळी अशी ओशाटच आहे अशी. अच्छा अच्छा. फक्त पावटा आहे ना, वाल, हा. ते आता बरोबर. आता पाऊस गेल्यावरती 2-2 दाणे असे ठोकायचे, म्हणजे ते 2 महिन्यात पावटा बरोबर. होतो. हा, म्हणजे घराच्या मागे वगैरे असं. हा, अशा बाजूलाच, घराच्या बाजूलाच आहे. परसवणं करून. हा, हे आपल्याला स्वतःच्या वापरासाठी. हो हो. बरोबर. म्हणजे 2 पायली, 6 पायली, 1 महिनाभर असे पिकवता येतं आपल्याला. म्हणजे कसं लक्ष राहतं दिवसभर, हो. रात्रभर. बरोबर. बाकी आणखी जंगली प्राणी कोण येतात की नाही घरांकडे येतात की? आता माकडांचं भरपूर भरघोस आहे, जबरदस्त. माकडांचं आहे चांगलं. पुऱ्या घरावरती माकडं सगळी. घरात रानामध्ये, जंगलामध्ये कोण काय धान्य करत नाही, त्यामुळे सगळी गावात येतात. केळटी माकडं, मोठी मोठी, लांब शिपटीवाले मोठे माकड, काळ तोंडाचे, छोटी छोटी माकडं, सगळी गावातच येतात सगळे. ते पण शेतीचं नुकसान करत असतील ना? सगळं सगळं पूर्ण. ते आता हो, नाचणीचे ते कलमाचा जेव्हा सीझन असतो आंब्यांचा, तेव्हा मग माकडं त्रास देतात. नाही ते तेव्हा एखादा आदिवासी राखणार ठेवतात, हा, मग तो राखण करतो रात्रभर. त्याचा परिवार तिथंच असतो, मग राहायलाच रानातच, येतात ते. हा, बरोबर. परिवार. जरा त्यांना आवाज आला तरी पण उठतात ते लोक. पण ते लोक कसं जंगलात राहिले तर ते पण एखादा नारळ त्या जमिनीला, त्या मार्गाला देतात, म्हणजे त्यांना भीती नाही असं वाटत. असं ते जंगलीच लोक, त्यामुळे त्यांना काय भीतीच नाही असं. बरोबर बरोबर. आणि त्यांना आधार म्हणून ते देवासाठी असं एक नारळ देतात, आणि मग ते रात्रभर दिवसभर तसंच तिथं राखण करून राहतात. म्हणजे त्यांना 10 ते 12 हजार रुपये पगार मिळतो, त्याच्यामध्ये ते गुजराण करतात. आणि त्यातनं त्याच बागेचे आंबे काढून विकतात पण, असं पण आहे. तेच गुजराण असते. कोकणात ज्याची जागा आहे त्याला खरं तर तसं बघायला गेलं तर झाडं, कलम वगैरे लावली तर काय मरत नाही तसं, म्हणजे नाही नोकरीवरच मरण नाही. dependent असं काय नाही. पाण्याच्या तिथं हे शिरकाव भरपूर आहे ना, त्यामुळे काय टेन्शनच नाही बिलकुल. तुम्हाला कुठे जायचं म्हणणं झालं? वरती स्टँड वरतीच स्टँडला जातो मी. चला, नाही सोडतो तुम्हाला. नको ठीक आहे. कारण मला सिमेंटच्या गोण्या आणायला जायचं. बरं ठीक आहे. थँक्यू. चला. हा, ठीक आहे. सो या 5 मिनिटाच्या प्रवासात हा चला, आपल्याला एक नवीन पर्सनॅलिटी भेटली. ही हॅड अन गुड कन्व्हर्सेशन विथ इट, आणि तुम्ही पण ते ऐकलात. सो आता आपण वरती चाललोय. आता आपण जाऊया ना वरती. ठीक आहे, आता मावशीकडे जातोय आम्ही. 1 मिनिट. तिथून ठीक आहे. काल
तिथून मग आपण कंटिन्यू करू. सो पार्लेजी पण मावशीकडे चाललोय. मामा काहीतरी खाऊ घे. गुड्डे वगैरे गुड्डे गुड्डे आहे काय खाऊ घेतोस? आता इथे बिस्किट अजून काय हो वेफर्स वगैरे घे. चिप्स कुठे आहेत? सुभाष पोद्दारची चिप्स नाही यार. आहेत हां, द्या. सुभाष पोद्दार हो दुसरोचे अंजू नवरावर नाही रवी रवी वाजंत्रे म्हणतात. तुम्ही ही बॉडी पाहू शकता. प्रत्येकीचे रूम आहे. सो आत्ता खाऊ घेतला आहे, पाहू शकता खाऊ. आणि आता आम्ही घरी चाललोय. सो ब्लॉग आता आपण तेव्हा किंवा त्याच्या नंतर कंटिन्यू करू. आमच्या मावशीची मुलगी पिल्लू पिल्लू. सो मावशीकडे आलोय. ही अनिशा मावशी, माझी मोठी मावशी. लपते बघायची मावशी. तिचा फेस तर दाखव, तिचा दाखव. अगं बेबी असं काय करते तू? मामा जेवतोय. एवढे हळू आवाज नाही बोल मग मामा जेवतोय. ही मावशी. चलो मावशीकडून चाललोय आता आम्ही. बाय बाय बाय. चलो मावशीकडून चाललोय आता. आणि पाऊस आलाय थोडा. मावशीकडून आता आम्ही चाललोय आईला घेऊन. आणि ही आमची मामी, जागृती मामी. चलो बाय बाय. सो आत्ता आम्ही बाहेर पडलोय घरातून. अँड वी आर गोईंग बॅक टू बोळवली. आता ही आई आहे. सो आम्ही कुंबळ्यात जाणार. तिथून मी स्कूटी घेणार पुन्हा आणि मग तिथून बोळवलीला. आणि सध्या पाऊस पडतोय. बरं झालं रेनकोट घेतलं ना. बोललो होतो ना सतत लागू शकतो. आता रेनकोट घालून मला करायला लागेल. आणि रात्री निघायचं आहे मुंबईला परत. सो तुम्ही हो बघूया, नाही तर सकाळी नाही पहाटे कुठे नाही 9 वाजता पोहोचू. 9 वाजेपर्यंत पोचतो. लवकर गेली होते. मी डायरेक्ट ऑफिस जातो कधी कधी. बघा निघालो तरी सर, 6, 7, मॅनेजर बघा डेडिकेशन बघा. 9 वाजेपर्यंत पोहोचतो. 9 साडेनऊ. यू हॅव अ डेडिकेटेड एम्प्लॉई. येस. प्रमोशन करा. पॅकेज वाढवा जरा, होत असेल तर वाढवून द्या विचारायला. म्हणजे तो कसा ड्रोन घेईल. आणि मग तू काय करतोस? मी हे पर्सनल गोष्टी आहे त्या विचारू नको कॅमेरावरती. मी काय तर सांगेन नंतर तुला. सो वी होप तुम्हाला आमचा हा ब्लॉग आवडला असेल. अँड थँक्यू फॉर वॉचिंग. थँक्यू. लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि अजून खूप ब्लॉग येणार आहेत इन फ्युचर. आणि जास्त तरी शेअर करा. ओके. सो बाय फॉर नाव.